आज आपल्या बीडची वाटचाल ही विकासाच्या हायवेवर सुरू झालेली आहे। गल्ली ते दिल्ली एकाच विचाराचे सरकार असेल तर आपल्याला नक्कीच विकास करणे सुलभ होईल, त्याला अडथळा कुठं निर्माण होणार नाही। देवाभाऊ, आपण 2019 साली बीडला आलात। आपण इथे येऊन जवळपास 500 कोटी रुपयांच्या योजनेचा शुभारंभ केला होता आणि त्यावेळेस माझे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे अध्यक्ष होते आणि आमदार जयदत्त अण्णा होते। त्यावेळेस पालकमंत्री पंकजाताई यांनी सुद्धा पुढाकार घेतला आणि त्या सर्व पुढाकारातून 115 कोटी रुपयाची ही अमृत अटल योजना, जी शहरासाठी अत्यंत महत्त्वाची पाणी पुरवठा योजना होती, माजलगावहून बीडला आपल्याला सेकंड लाईन या ठिकाणी आणता आली। देवाभाऊ, त्यासाठी आता लोड एक्सटेन्शनची गरज आहे। त्या लोड एक्सटेन्शनला तांत्रिक मुद्दे आहेत। आपण पुढाकार घेतला तर नक्कीच हा अडथळा दूर होऊन प्रश्न मार्गी लागेल। राज्य नगरोत्थान योजनेतून पहिला टप्पा 89 कोटीचा आणि दुसरा टप्पा 100 कोटी रुपयाचा आपण मंजूर केला। ते सर्व डीपी रस्त्याचे कामं, ड्रेनेजचे कामं आम्ही पूर्ण केलेले आहेत। मागील 2 वर्षापासून